आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही महत्त्वाचे शॉर्टकट की मित्रांनो. हे शॉर्टकट की तुमची ऑफिस स्किल भरपूर इम्प्रूव्ह करणार आहे मित्रांनो. तुमची स्किल जे आहे ते इम्प्रूव्हमेंट होणार आहे आणि तुमची टायमिंगची सुद्धा खूप बचत होणार आहे, कारण या शॉर्टकट की तुम्ही भरपूर यूज करणार आहात. आणि तुमच्या डेली वर्कमध्ये जर तुम्ही ऑफिशियल वर्कमध्ये असाल किंवा इतर कोणत्याही वर्कमध्ये असाल तरी पण तुम्हाला ह्या सगळे शॉर्टकट की कधी ना कधी कामी नक्की येणार आहे. तर हे शॉर्टकट की नक्की लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन नक्की करा. तर सगळ्यात पहिले आपली शॉर्टकट की Windows+E. जर आपल्याला फाईल एक्सप्लोरर ओपन करायची असेल आणि तुमच्याकडे वरती दिस इकडे स्क्रीनवरती नाही दिसत आहे तर Windows+E प्रेस करा. तुमची फाईल एक्सप्लोरर ओपन होऊन जाणार. तुम्ही इथून कोणती फाईल ॲक्सेस करू शकता. मग ते डाउनलोड डॉक्युमेंटमध्ये असेल, पिक्चरमध्ये असेल, डेस्कटॉपवर असेल, कुठे पण असेल तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपली शॉर्टकट की आहे Windows+. मित्रांनो जर तुम्ही चॅटिंग वगैरे करत असाल किंवा एखादी काही वर्डमध्ये सुद्धा तुम्हाला काही इमोजी पाहिजे आहे तर इमोजीसाठी ही शॉर्टकट की आहे मित्रांनो खूप चांगली शॉर्टकट की आहे. तुम्हाला सिंपल काय करायचं आहे Windows+. प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे इमोजीचे सगळे चार्ट ओपन होऊन जाणार. तुम्ही इथून कुठलेही इमोजी इझिली तुम्ही इथून टाईप करू शकता. जसं मी घेतलेलं आहे बघा इकडे आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलाही इमोजी घेऊ शकता. मी याला सिंपल क्लोज करतो आहे. डोंट सेव्ह करूया आपण. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे समजा आता तुम्ही कॉपी पेस्ट भरपूर करत असणार. जर तुम्ही ऑफिशियल वर्कमध्ये असणार तर कॉपी पेस्ट करता किंवा जर तुम्ही इवन स्टुडंट असाल तरी पण तुम्हाला कॉपी पेस्टचा भरपूर वापर होतो आहे. तर अशा वेळेस काय करायचं मी सिंपल तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे बघा. आपण वर्ड डॉक्युमेंट ओपन करूया. एक मी फॉर्म्युला टाईप करतो आहे = रँडम ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट एंटर. याच्याने काय झालेलं आहे आपल्याकडे एक पॅरेग्राफ आलेला आहे तर त्याच्यावर आपण प्रॅक्टिस करू शकतो. ओके जस्ट सपोज मला ही लाईन मी कॉपी केलं पॉईंटपर्यंत. ओके मी याला Ctrl+C कॉपी केलं. त्याच्यानंतर मी फॉर एक्झाम्पलपासून एवढा भागसुद्धा कॉपी केला आहे. त्याच्यानंतर सपोज मी एवढा भाग कॉपी केला. ठीक आहे. हे मी तीन लाईन मी छोटे छोटे जे वर्ड्स आहेत ते कॉपी केलेले आहे. आता मला दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. सपोज मी नोटपॅड ओपन करतो आहे. ठीक आहे. नोटपॅड आपण ओपन करूया. नोटपॅडमध्ये मला हे पेस्ट करायचे आहे. आता मी काय केलं Ctrl+V पेस्ट केलं. बट काय झालं मी लास्ट टाईम जे कॉपी केलेलं होतं तेच पेस्ट होत आहे आणि त्याच्या आधी जे मी कॉपी केलं होतं ते मला दिसत नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं Windows+V तुम्हाला प्रेस करायचं आहे. म्हणजे तुम्ही Ctrl+V पेस्ट करता पण आता तुम्हाला टाईप करायचं आहे Windows+V. याच्याने काय झालेलं आहे याच्या आधी मी जे काही कॉपी केलेलं होतं ते कॉपी केलेले आता आलेले आहेत. म्हणजेच तुम्ही 1-2 तासापूर्वी जरी काही कॉपी केले असणार ते सुद्धा तुम्हाला इकडे लिस्टमध्ये दिसून येणार. तुम्ही मग इथून ते घेऊ शकता. जसं आता मला हे घ्यायचे तर मी बघा इकडे हे आलेलं आहे. परत मी Windows+V प्रेस करणार. परत आपल्याला इकडे ऑप्शन दिसतोय तर आपण इथून सुद्धा हे घेऊ शकतोय. तर मित्रांनो ही जी शॉर्टकट आहे तुम्हाला भरपूर यूज होणार आहे. जर तुम्ही कॉपी पेस्टचे जर काम करत असणार, तुम्ही एक डेटा एंट्री ऑपरेटर जर असाल किंवा ऑफिशियलमध्ये क्लर्क वगैरे असणार तर तुम्हाला ही ट्रिक ही जे की आहे ती तुम्हाला नक्की कामी येणार आहे. सध्या मी याला क्लोज करतो आहे. त्याच्यानंतरची आपली शॉर्टकट की आहे Windows+X. आता Windows+Xने काय होणार तसं मी प्रेस करतो Windows+X. बघा इकडे काय आलेलं आहे काही महत्त्वाचे ऑप्शन्स आलेले आहेत जे आपण नेहमीच्या डेली रुटीनमध्ये आपण वर्क करतो. जसं टास्क मॅनेजर आला, सेटिंग आपल्याला काय बघायचं आहे, फाईल एक्सप्लोरर, सर्च, रन कमांड तुम्ही देऊ शकता. इथून डेस्कटॉपवरती जाऊ शकता. पॉवर ऑप्शन्स वगैरे इकडे काही महत्त्वाचे डिव्हाइस मॅनेजर वगैरे. म्हणजे काय याचा उपयोग कुठे होतो की जर तुम्ही काही टेक्निशियन वगैरे असणार तर त्यांच्यासाठी भरपूर हे म्हणजे काही तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे, एखादी नवीन काही गोष्टी ओपन करून बघायचं Windows+X प्रेस करा. इकडे सगळे तुम्हाला महत्त्वाचे ऑप्शन डिस्क मॅनेजमेंट झाला, कम्प्युटर मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉवरशेल वगैरे इकडे दिसून जाणार. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट ही शॉर्टकट की तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही जर काही वर्क करत असणार आणि अचानकशी तुम्हाला कधी कॉल आला की दादा 2 मिनिटासाठी लवकर इकडे, किंवा तुमच्या बॉसने बोलवलं की अरे गौरव तू 5 मिनिटासाठी लवकर इकडे आहे आणि तुम्ही जो वर्क करता तो तुम्हाला दुसऱ्याला कोणाला दाखवायचा नाही आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करता शटडाऊन करता. ठीक आहे. किंवा स्लीप मोडमध्ये टाकतं. परंतु काय ते कोणी पण ओपन करू शकते. स्लीप मोड कोणी पण ओपन करू शकते. आणि शटडाऊन केल्यानंतर काय तुम्हाला आल्यानंतर परत तुम्हाला वेळ लागणार. परंतु मी तुम्हाला एक अशी शॉर्टकट की सांगणार आहे तुमची विंडोज डायरेक्टली लॉक होऊन जाणार. Windows+L तुम्हाला प्रेस करायची आहे. डायरेक्टली लॉक स्क्रीन आलेली आहे तुम्ही बघू शकता. मग तुम्ही जेव्हा कधी येणार रिटर्न तेव्हा तुम्ही असं याला स्क्रोल करून तुमचा पासवर्ड जो काही तो टाकून तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती येऊ शकता. तर ही सुद्धा खूप चांगली ट्रिक चांगली शॉर्टकट की तुम्हाला लाभणार आहे. त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला कंट्रोल बघा मी तुम्हाला एक भरपूर चांगली एक शॉर्टकट की सांगतो. जर तुम्हाला फोल्डर क्रिएट करायचं असेल तर तुम्ही राईट क्लिक करता, न्यूवरती क्लिक करता आणि नंतर फोल्डरवरती क्लिक करता. एवढं लावून जायची काही गरज नाही मित्रांनो. तुमच्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+Shift+N. Ctrl+Shift+N प्रेस करा. डायरेक्टली फोल्डर तुम्हाला दिसून येते. तुम्हाला जे काही नाव द्यायचं असेल ते तुम्ही नाव द्या, एंटर करा. तुमचा फोल्डर रेडी झालेला आहे. त्याच्यानंतरची शॉर्टकट की आहे आपली Windows+Tab. आता सपोज माझ्याकडे फाईल एक्सप्लोरर मी ओपन करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मी क्रोम ओपन केला आहे. त्याच्यानंतर सपोज आपण
एक्सेलसुद्धा ओपन करूया. ठीक आहे, वेगवेगळ्या गोष्टी मी आता काय केलेल्या आहे, ओपन केलेल्या आहेत. आता हे सगळ्या गोष्टी ओपन केल्या आहेत, मला हे अरेंज करायचे म्हणजे काय काय मी याला सध्या तर मिनिमाइज करतो. ओके, आता सपोज समजा मला ह्या सगळ्या गोष्टी एकसाथ बघायचं की मी काय काय ओपन केलेलं आहे. सिम्पल तुम्हाला टाईप करायचं आहे विंडोज प्लस टॅब. याच्याने काय होणार, तुम्ही जेवढे काही टॅब ओपन केले, जेवढे काही विंडोज ओपन केले सगळे तुम्हाला दिसून येतील. जसं सपोज आपण बघा काय फाईल एक्सप्लोरर आहे, क्रोम झाला, त्याच्यानंतर एक्सेल झाला, मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर मी ओपन केलं आहे तर ते सुद्धा इकडे आपल्याला दिसत आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून पाहू शकता. नेक्स्ट शॉर्टकट की जी आहे ती याच्याच संबंधित आहे. जसं मी क्रोम ओपन केलेलं आहे, एक्सेल आहे, वर्ड आहे, एवढ्या गोष्टी मी आपण ओपन केलेल्या आहेत. आणि अचानकसे कोणी आला आणि माझं वर्क जे ते मला दाखवायचं नाही, जसं मी वर्डवरती वर्क करतो मला त्याला दाखवायचं नाही, अचानकसे मला काय करायचं, सगळ्या गोष्टी मिनिमाइज करायच्या आहेत. तर जर तुम्ही असं एक एक जर मिनिमाइज करायला गेले तर वेळ लागणार. त्यासाठी शॉर्टकट की आहे विंडोज प्लस डी. सगळे टॅब सगळे विंडोज एक साथ मिनिमाइज होऊन जाणार. तर ही शॉर्टकट की तुम्हाला कधी ना कधी नक्की यूज करणार आहे मित्रांनो. तुम्ही विंडोज प्लस डी लक्षात ठेवा, सगळे टॅब सगळे जे विंडो आहेत ते एक साथ काय होणार, मिनिमाइज होऊन जाणार. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट शॉर्टकट की आपण बघूया. जसं मी क्रोमवरती काही वर्क करतो आहे, ठीक आहे, मला काही डाटा क्रोमवरून घ्यायचा आहे, मी रिसर्च करतो आहे. जसं मी केलं की आपण एक काम करूया, डॉक्टर भीमराव आंबेडकर मी सर्च केलं आणि त्यांचे जे इन्फॉर्मेशन आहे, जे काही मला काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे आहे तर ते इन्फॉर्मेशन मला कॉपी करून इकडे पेस्ट करायची आहे, माझ्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये मला घ्यायची आहे. तर काय करणार आपण, अशा प्रकारे कॉपी पेस्ट करतो, ते आपल्याला छोटं पण दिसते. म्हणजे आपण विंडोज अशा प्रकारे अरेंज करतो, आपल्याला दिसत पण नाही बरोबर, छोटं दिसते, तर तकलीफ होते मित्रांनो. तर त्यांच्यासाठी हे शॉर्टकट की आहे, ज्यांनी क्रोमवरून किंवा इतर कुठून डाटा तुम्हाला घ्यायचा आहे, जर तुमच्याकडे एक्सेल असेल तर एक्सेलवरून कॉपी करून वर्डमध्ये घ्यायचं आहे, तर अशांसाठी ही शॉर्टकट की आहे. तुम्हाला एका विंडोजवरती क्लिक करायचे, विंडोज बटन प्रेस करून ठेवायचे आणि लेफ्ट एरो तुम्हाला प्रेस करायचं. बघा आता लेफ्ट साईडला ही अरेंज झालेलं आहे. त्याच्यानंतर ही जी विंडो आहे क्रोमची, मला हे राईट साईडला करायची, तर विंडोज प्लस राईट मी केलं, आता राईट साईडला आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही विंडोज प्लस लेफ्ट एरोचा वापर करून लेफ्ट साईडला एखादी विंडो सेट करू शकता आणि दुसरी विंडो तुम्ही राईटला सेट करण्यासाठी विंडोज प्लस राईट एरोचा वापर करू शकता. याच्याने तुम्ही काय फास्ट तुम्ही कॉपी पेस्ट करू शकणार, किंवा जर तुम्ही मल्टिपल वर्क करतात एक्सेलवरती वर्डवरती तर तुम्ही ते सुद्धा करू शकणार. जसं माझ्याकडे आता हा एक्सेल आहे, ठीक आहे, याला सुद्धा मला अरेंज करायचं, तर मी काय करणार, सिम्पली याला विंडोज प्लस राईट एरो मी प्रेस केला, आता इकडे एक्सेल झालेला आहे, इकडे वर्ड झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल वर्क इझिली करू शकता. तर मित्रांनो, कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.